16 तारखेला ठाकरेंची होणारी पत्रकार परिषद डोंबाराचा खेळ। काल कल्याणमध्ये डोंबाराचा खेळ झाला, आता वरळीमध्ये होणार आहे। आमदार संजय शिरसाट यांची उद्धव ठाकरेंवर टीका। केंद्रीय मंत्री नारायण राणेंपाठोपाठ आता माजी खासदार निलेश राणेंचा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ इथे दावा करण्यात आलाय। मागायचा अधिकार आम्ही गमावलेला नाही, मिळवलेला आहे, निलेश राणे यांचं हे वक्तव्य। नाशिकच्या सातपूरमध्ये हॉटेल डेमोक्रेसी इथं महायुतीच्या बैठकीचं आयोजन। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीसाठी समन्वयक बैठक। नाशिक जिल्ह्यात महायुतीचे 15 पैकी 13 आमदारांची सध्या उपस्थिती। हिंगोलीतील महायुतीच्या निर्धार मेळाव्याला पालकमंत्री अब्दुल सत्तारांसह पदाधिकाऱ्यांनी फिरवली पाठ। महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांसाठी त्यांनीच या ठिकाणी पाठ फिरवल्यानं खुर्च्या रिकाम्या होत्या। हिम्मत असेल तर स्वतःचा पक्ष उभा करा, मग उड्या मारा। कुणी काकाचा तर कुणी दुसऱ्याच्या बापाचा पक्ष चोरतोय। दिल्लीतील 2 बापांच्या जीवावर पक्ष चोरला। संजय राऊतांचा शिंदेंसह अजित पवारांवर हल्लाबोल। आम्ही बाळासाहेबांच्या विचारांनी पक्ष पुढे नेतोय। बाळासाहेबांच्या विचारांना मूठ माती देणाऱ्यांनी आम्हाला बोलू नये। राऊतांच्या टीकेला मुख्यमंत्री शिंदेंचा जोरदार पलटवार। संजय राऊतांची इंद्रिय निकामी झाल्यानं बेताल वक्तव्य। आयोगानं शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाला दिलं बघावं, अन्यथा राऊतांच्या डोळ्याच्या मोतीबिंदूचं ऑपरेशन आम्हालाच करावं लागेल। अमोल मिटकरी यांचा पलटवार। शंकराचार्यांना काय कळतं असं विचारणाऱ्यांमुळेच आता सर्व हिंदूंच्या भावना दुखावल्यात। अशा मंत्र्याला बरखास्त करावं किंवा भाजपनं 22 जानेवारी आधी माफी मागावी, संजय राऊत यांचीही मागणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये नारायण राणेंविरोधात काँग्रेसचं आंदोलन। शंकराचार्यांबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात क्रांती चौकात पदाधिकाऱ्यांची घोषणाबाजी। बीडच्या महायुती कार्यकर्ता मेळाव्यात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ। दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंचा बॅनरवर फोटो नसल्यानं कार्यकर्ते आक्रमक। भुजबळांनी पिस्तूल विकायचा धंदा सुरू केला आहे का? मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी भुजबळांची चौकशी करावी, नाहीतर मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना परिणाम भोगावे लागतील, जरांगे पाटलांचा इशारा। आमचा गनिमी कावा आता करू द्या, मग बघा मराठ्यांचा गनिमी कावा कसा असतो। मनोज जरांगे यांचं भुजबळांना उद्देशून हे वक्तव्य आहे। भुजबळांना आता डोकं राहिलेलं नाही, ते कामातून गेले आहेत। भुजबळ मंत्रिमंडळ आणि राज्याला कलंक, जरांगेंचा जोरदार हल्लाबोल। बीडच्या सिरस देवी इथं जरांगे पाटलांचं जोरदार स्वागत। जरांगे पाटलांवर जेसीबी मधून फुलांचा वर्षाव। जरांगे पाटलांचा मराठा समाजाशी संवाद। बीडच्या निपाणी जवळका गावात जरांगे पाटलांचं जंगी स्वागत। गावात जरांगे पाटलांच्या कुणबी प्रमाणपत्राचंही वाटप। मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी पुणे मनपाची टीम सज्ज। मनपाच्या 1000 कर्मचाऱ्यांवर सर्वेक्षणाची जबाबदारी। कोल्हापुरातील जयसिंगपूरमध्ये राजेश टोपेंनी शिंदेगडाचे आमदार राजेंद्र येड्रावकरांची घेतली भेट। दोघांमध्ये बंद खोलीत जवळपास तासभर चर्चा। मुंबईतील दहिसरमध्ये मुख्यमंत्री शिंदेंकडून डीप क्लिनिंग ड्राईव्हची पाहणी दरम्यान शिंदेंकडून स्वतः साफसफाई। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या हस्ते पुण्यात हर मंदिर स्वच्छ अभियानाचा शुभारंभ। शरद मोहोळचा गेम केलाय मास्टर माइंडला सांगा। मोहोळच्या हत्येनंतर आरोपीचा सरकारी कर्मचारी संतोष कुरपेला फोन केल्यानं संतोष कुरपे अटकेत। कोंबडी हातात घेऊन पुण्यात काँग्रेसचं नारायण राणेंविरोधात आंदोलन। राणेंनी शंकराचार्यांवर केलेल्या वक्तव्याविरोधात काँग्रेस आक्रमक। छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौकात नारायण राणेंविरोधात काँग्रेसचं आंदोलन। नारायण राणेंविरोधात जोरदार घोषणाबाजी। नाशिकच्या नांदगावमध्ये 20 दिवसांपासून पाणीपुरवठा नाही। पाण्यासाठी महिलांचा हंडे वाजवत रास्ता रोको। छत्रपती संभाजीनगरात ब्राह्मण समाज आक्रमक। स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याच्या मागणीवरून ब्राह्मण समाजाचं ढोल वाजव आंदोलन। जळगावच्या पाचोऱ्यात 3 दिवसांपासून वाहन चालकांचं आमरण उपोषण सुरू। हिट अँड रन कायदा रद्द करण्याची मागणी।
सोलापूरच्या माढा न्यायालय विभाजनाच्या निषेधार्थ नागरिक आक्रमक. माढा न्यायालयाच्या विभाजनाला कारणीभूत ठरलेल्या वकिलांचा नागरिकांकडून निषेध. नाशिकमधील नांदगावच्या नागासाक्या धरणातून बेकायदेशीररित्या पाणी उपसा केल्याचा प्रकार. शेकडो विद्युत मोटारी लावून धरणातून पाण्याची चोरी. नागपूर पोलिसांची नायलॉन मांजाविरोधात धडक मोहीम. 46 जणांना ताब्यात घेत 9 लाखांचा मुद्देमाल जप्त. नांदेड जिल्ह्यात पपईच्या दरात घसरण. पपईचे 20 ते 30 रुपये किलोनं विक्री. मकर संक्रांतीच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून गौसेवा. पंतप्रधानांच्या शासकीय निवासस्थानी गायींना चारलाय चारा. नरेंद्र मोदींचा साऊथ लुक. लुंगी परिधान करत राज्यमंत्री एल मुरुगन यांच्या निवासस्थानी पोंगलमध्ये सहभागी. गेल्या 24 तासात देशभरात नव्या 354 कोरोना रुग्णांची नोंद. कर्नाटकात 2 रुग्णांचा मृत्यू झालाय, तर नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. मालदीव आणि भारतामध्ये तणावाचं वातावरण. कोणत्याच देशाला आमच्यावर दादागिरी गाजवण्याचा अधिकार नाही. चीनच्या दौऱ्यानंतर मालदीवचे राष्ट्रपती यांचं वक्तव्य.